ह्याच क्षणाची ते अनेक वर्षापासून वाट पाहत होते. वाळवंटातील सर्वच पांडुरंगाचे भक्त सप्ताहाचे पायीक होऊन नामजप करत होते. रात्रीच्या भोजनात शिरा व इतर पदार्थाचे प्रयोजन असे. दुसऱ्या तिसऱ्या गावात दवंडी देऊन लोकांना जेवण्यास बोलवले. यात्रेत दुकाने लावलेली दुकानदारास जागेवर जाऊन लाडू दिले. ज्या जनतेच्या सणासुदीच्या दिवशी नाट मोडण्यासाठी सुद्धा घरी गोडधोड करण्याची व करून खाण्याची ऐपत नव्हती, त्या सर्व माणसांना पोट भरून मन भरेपर्यंत लाडू खाण्यास मिळणे त्या जनतेचे स्वर्गसुखच होते. गंगागिरी महाराज जेव्हा पंक्तीतून फिरत गंगाथडीच्या 3000 लोकांचे ऊर अभिमानाने भरून येत असे. महाराजांना बघून त्यांचा उत्साह अधिक वाढत असे. 1 वर्षापासून सुरू केलेल्या श्रमाचे आज चीज झाले असे त्यांना वाटे. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरूसही बोलवून जेवण घालू लागले. 3 लाखांवर लोक जेवले तरीही लाडू संपलेच नाही. पुरून उरतो तो गंगागिरी महाराजांचा सप्ताह असतो. ज्या व्यक्तीने गंगागिरी महाराजांच्या सप्ताहात दान केले त्याला दानाच्या 7 पट मिळते. त्यामुळे सप्ताहात दान करण्याची संख्या मोठी असते. 5 ठिकाणी स्वयंपाकाची व्यवस्था सुरू होती. सप्ताहाचे 7ही दिवस भोजनाचे मुक्तद्वार प्रयोजन होते. त्याप्रमाणे जेवणाची मेजवानी होती, तशीच धार्मिक मेजवानीही चालू होती. मोठमोठ्या नामवंत महाराजांची भजने कीर्तने होत. गंगागिरी महाराजांचे नियोजन इतके परिपूर्ण असायचे की कुठल्याही कार्यक्रमात थोडाही बदल होत नसे. भजन मंडपात अखंड भजन चाले. रोज रात्री कीर्तन होत असत. बंकट स्वामी, सकाराम महाराज अंमळनेरकर, भानुदास बोवा यांची कीर्तने होत. कार्तिक शुद्ध एकादशीच्या पहाटे गंगागिरी महाराजांनी पांडुरंगाची महापूजा केली. पांडुरंगास महावस्त्राचा पोशाख केला. जरीकाठी, पितांबर, अंगरखा व मांदिल अशी वस्त्रे चढवली. रुक्मिणी, राहीबाई, सत्यमामा, लक्ष्मी, बलरामदादा यांची पूजा करून त्यांनाही वस्त्रे चढविली. त्या दिवशी संपूर्ण दिंडीस फराळ देण्यात आले. मागेल त्यांना अन्न असे होते. लोकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. कधी रात्र होते आणि कधी सद्गुरू महाराजांचे कीर्तन ऐकायला मिळते असं सर्व भक्त मंडळींना होत असे. चंद्राचे शीतल चांदणे पडल्यानंतर गंगागिरी महाराजांनी कीर्तनाला सुरुवात केली. त्यांच्या पहाडी पण सुमधुर आवाजाची जादू सर्व भक्तांवर पडली. हरिनामाच्या गजराने सारा आसमंत न्हावून निघाला. चंद्रभागेची वाळूसुद्धा म्हणू लागली, रेवती रेवा रव मधुरम, हरी हरी ओम ओम हरी हरी ओम. हळूच येणारी सानुली वाळ्याची झुळूकही झाडांच्या पानांमधून जाताना सळसळ माधुर्याचा नाद काढत कीर्तनात गंगागिरी महाराजांना साथ देत होती. भक्तांच्या एकसुरात होणारा टाळ्यांचा ध्वनी लयता दाखवत होता. तेवढे गंगागिरी महाराजांच्या मुखातून येणारे अमृतवचनांवर टाळ, मृदुंग, पखवाज नाचत होते. आणि त्यावेळी जे श्रोते तेथे उपस्थित होते त्यांना स्वतःच्या भाग्याचा हेवा वाटत होता. स्वर्गातून पंढरपुरातील वाळवंटाच्या सोहळ्याला देवेंद्राचीही दृष्ट लागेल असा भूतोन भविष्याती होईल असा सोहळा सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांनी संपन्न केला. रात्रीचे 12 वाजले तरी कोणत्याही भक्ताला उठावे असे वाटत नव्हते. हा क्षण असाच राहावा, पुढे जाऊच नाही अशी भावना सर्व भक्तांची झाली. दुसऱ्या दिवशी द्वादशी होती. त्या दिवशी सप्ताहाची समाप्ती झाली. काल्याच्या कीर्तनाने श्रीकृष्ण भक्तीत सारे श्रोते रममाण झाले. श्री विठ्ठल नामाचा जयघोष सुरू झाला. संपूर्ण पंढरपूर सप्ताहात सामील झाले. की सप्ताह पंढरपुरात होता हेच कळत नव्हते. द्वादशीचे पारणे फेडण्याची सुरुवात झाली. पंक्ती मागून पंक्ती उठू लागल्या. फक्त एकादशीस येणारे भाविकही पंढरपुरात दाखल झाले. भक्तगण वाढला. सर्वांना जेवण घातले जाऊ लागले. त्या दिवशी लाडू भाताचे प्रयोजन होते. 3000 याप्रमाणे मंडळी रात्रंदिवस झटत होती. अन्नग्रहण करणाऱ्यांची संख्या वाढत होती. वाढणारे थकून गेले. पंढरपुरातील सर्व हमाल मजूर रोजाने लावण्यात आले. अन्नही संपत नव्हते आणि जेवणारेही संपत नव्हते. 3रा प्रहर संपेपर्यंत जेवणारे संपले, पण अजूनही लाडू शिल्लक होते. आपट्यांच्या वाड्यातील कोपऱ्यातील निम्मा भाग अजून शिल्लक होता. पंढरपूरला उभ्या महाराष्ट्रातून आलेले सर्व भाविक भक्त साखरेचा बुंदीचा लाडू खाऊन तृप्त झाली होती. तरीही हे अन्नपूर्णा देवीचे भांडार संपत नव्हते. माता अन्नपूर्णा देवीने
आपल्या वरद हस्ताने गंगागिरी महाराजांच्या डोक्यावर हातच ठेवला होता. द्वादशीनंतर यात्रा ओस पडू लागली. अजून निम्मे लाडू शिल्लक होते. गावातील काही लोकांनी मागितले व कोणास न मागता पाठवले. कोणी तसे न विचारता नेले. महाराजांनी सर्वांना लाडू घेऊन जा. 2 दिवस झाली तरी लाडू संपत नव्हते. सर्व वर्गातील लोकांनी लाडू वाहिले. पौर्णिमेनंतर आसपासच्या खेड्यातील लोक पुन्हा पंढरीला येऊन त्यांना दवंडीने बोलवून त्यांना लाडू दिले. शेवटी लाडवांचा चंद्रभागेच्या वाळवंटापुढे मोठा ढीग कोडून ते लाडू लुटविले. बाकीच्या कोरड्या शिदेची व्यवस्था कवठेकरांच्या मार्फत लावून प्रक्षाळा पूजा करून कार्तिक वद्य 5 पंढरपुरातून सर्व मंडळी निघाले. सर्वजण आपापल्या घरी गेले. असा सप्ताह आनंदीच घ्यावा असा आग्रह गंगागिरी महाराजांनी सर्वांना केला. उरलेले रुपये आणि सामानाच्या हिशोबाची जबाबदारी गणिराम गंगाराम शेठ बेलापूरकर यांच्याकडे होती. त्यांनी कढई सगवट इतर सामान कवठेकरांकडे बेलापुरात मागवले. पंढरपुरातील काही पुढारी मंडळी व गंगाराम बुवा बडवे गंगागिरी महाराजांस म्हणाले, या रुपयापैकी काही रुपये ओवऱ्या अगर धर्मशाळा अगर नगारशाळा बांधा असे एखादे काम करा, म्हणजे तुमचे स्मारक राहील, किंवा तुमच्याकडील मंडळींना उतरण्यासाठी एखादा वाडा विकत घ्या. ते महाराजांनी कबूल केले नाही. पंढरपूरचा सप्ताह संपून गंगागिरी महाराज साधूंना असेच लाडवाचे प्रयोजन करावे म्हणून त्र्यंबकला गेले. अशा प्रकारे सप्ताहाच्या इतिहासातील हा आगळा वेगळा सप्ताह होता. प्रत्येक श्रावण मासात सप्ताह चालत असे. परंतु गंगागिरी महाराज म्हणत, सप्ताहाकरता विशिष्ट असा कोणता मुहूर्त अगर समय नसतो. त्या ठिकाणी लोकांनी एकत्र येऊन महाराजांजवळ नुसती इच्छा प्रदर्शित करण्याचा अवकाश, की त्या गावी सप्ताहासारखे कार्य होऊन हजारो लोकांना भक्ती मार्गाचे धडे मिळत असत आणि धर्मश्रद्धेचे पुनर्जीवन होई. महाराजांनी अनेक ठिकाणी सप्ताह केले. अनेक लोकांना ज्ञानमार्गी लावले होते. गंगागिरी महाराज स्वतः अतिशय विरक्त वृत्तीचे होते. त्यांना मसालायुक्त अन्न वर्ज्य होते. परमेश्वराच्या अगदी जवळ जाऊन सर्व तत्त्वज्ञान संपादित करून पुन्हा जनसामान्य लोकांना त्यांच्या बोलीतून सांगणे हे अतिशय अवघड काम ते सहजगत्या करत होते. त्यांना लोक परमेश्वर मानत व तेही संपूर्ण समाज माझे लेकरू आहे अशा पद्धतीने वागत. शके 1821 म्हणजे 1899 साली गंगाथडीवर अवर्षणाचे संकट कोसळले. अन्नाभावी उपासमारीने लोकांचे बळी जाऊ लागले. सर्व जनता भांबवून गेली. तरुण बाया बापडे पोट भरण्यासाठी निघून गेली. परंतु असे पुष्कळ लोक होते की त्यांना कुठे जाता येत नव्हते. त्यात वृद्ध होते, आंधळे होते, पांगळे होते. महाराजांचे हृदय तर लोण्याहून मऊ होते. लोकांना जेवायला अन्न नाही हे त्यांना कळताच ते तळमळून उठत. लोकांचे हाल त्यांना बघवत नव्हते. म्हणून बेटातील सर्व जमीन विक्रीला काढली. विक्रीतून येणाऱ्या पैशाचा विनियोग दुष्काळग्रस्तांच्या सहाय्यास करण्याचे त्यांनी ठरवले. हा विचार महाराजांच्या भक्तांना समजतात त्याचं त्यांना न करण्याची विनंती भक्तांनी केली. त्या भागातील जी प्रमुख मंडळी होती त्यांनी वर्गणी गोळा करून मदत करण्यास ठरवले. थोड्या दिवसात वर्गणी जमा झाली. पुढारी लोक बेटात आले. महाराजांनी बेटाची जमीन सोडून जी वर्कर होती तिची विक्री करून पैसे उभारले. जमा झालेल्या रकमेच्या आधारे दुष्काळावर तात्पुरता उपाय म्हणून अन्नदान करण्याचे ठरवले. त्याकरिता गोदावरी नदीकाठी नायगावी सप्ताह करायचे ठरवले. सप्ताह ठरल्याचे ऐकून अन्नाअभावी तडफडणाऱ्या लोकांना आपणास तारणारा परमेश्वर आला आहे की काय असे वाटले. त्यांच्या 8 दिवसाच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटला होता. सप्ताहानिमित्त जमा झालेल्या लोकांचे 8 दिवस पोट भरले. सप्ताह संपल्यावर लोकांचा आपापल्या घरी जाण्यास पाय निघत नव्हता. जी माणसे कधीही सप्ताहात आली नव्हती अशी माणसं पोटभर अन्न मिळेल म्हणून सप्ताहाला आली होती. अवर्षण एवढे होते की नवीन धान्यच रानात पेरले जात नव्हते. त्यामुळे मध्यमवर्गीय व गरीब यांचे फारच हाल होत होते. महाराजांना कल्पना आली, पाऊस पडेपर्यंत या गरिबांचा पोट्या पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. म्हणून महाराजांनी दूरवर हिंडून कधीही स्वतः वर्गणी मागितली नाही. परंतु ह्यावेळी स्वतः झोळी पसरली. त्यांच्या झोळीत मोठी रक्कम जमा झाली. त्यांच्या सहाय्याने महाराजांनी हरभऱ्याच्या घुगऱ्या शिजवून देण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे थोडीफार सोय झाल्यामुळे भाविक भक्त खुश झाले.
दुष्काळी भागात महाराजांचा पाय कधीही स्थिर नव्हता.